इतिहासातील बालवीरांच्या पराक्रमांना वंदन करण्यासाठी भारतीय जनता ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीनं वीर बाल दिवस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। वीर बाल दिवस हा भारत सरकारनं प्राचीन इतिहासातील बालवीरांच्या त्यागाचा सन्मान करण्यासाठी सुरू केलाय। या दिवशी आपण त्या बालवीरांच्या पराक्रमांना वंदन करतो, ज्यांनी देश, धर्म आणि सत्यासाठी आपलं जीवन समर्पित केले। विशेषतः गुरु गोविंद सिंग यांच्या 4 सुपुत्रांचं बलिदान यासाठी अत्यंत स्मरणीय आहे। गुरु गोविंद सिंग यांचे 4 सुपुत्र अजित सिंग, जुझार सिंग, जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांनी आपल्या धर्म आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी आपलं जीवन दिलं। त्यांच्या बालदिनाची कहाणी आजच्या पिढीला माहीत व्हावी या हेतूनं भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले यांच्या पुढाकारानं ठाण्यातील वर्तकनगर येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात वीर बालदिवस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला श्री दशमेश गुरुद्वाराचे गुरुजी कुलजीत सिंग, भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, माजी नगरसेवक गुरमुख सिंग, परमजीत सिंग, सुखविंदर सिंग, तरसेन सिंग, विनोद सिंग आदींसह इतर मान्यवरही उपस्थित होते। यावेळी श्री दशमेश गुरुद्वाराचे गुरुजी कुलजीत सिंग यांनी उपस्थित शाळकरी मुलांना वीर बाल दिवसाचं महत्त्व सांगितलं। नमस्कार बोलता है कोई खुदा आपसे बोलता है, ऐसे हमारे सिखों में बोलते सबसे पहले वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह। सारी संगत फतेह प्रवान करो जी। सो गुरु प्यारे साथ संगत जी, मेरे को थोड़ी हिंदी काम आती है। मान जनेऊ जो हमारे हिंदू वीर जनेऊ पहनते हैं ना, वो सवा मन जनेऊ उतार के फिर सुबह का नाश्ता करता था। लेकिन उसने कौन सी जगह चुनी? कश्मीर। जो कश्मीर में तो प्यार से मुसलमान बन जान, हम एक ही धर्म करेंगे। अगर प्यार से नहीं बनते तो उसे पैसे का लालच देके बना लो। अगर पैसे का लालच नहीं मानते तो उसे तलवार से जबरी उनका धर्म तब्दील। सुनते ही उसने जुल्म करना शुरू कर दिया और वहां हाहाकार मच गया। कश्मीर में अंबर कॅन्सर केअर ट्रस्ट आणि भाजपच्या माजी नगरसेविका स्नेहा आमरे यांच्या वतीनं शनिवारी सोल्जर रनचं आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सागर रमेश आमरे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे। चला धावूया देशासाठी, सैनिकांच्या सन्मानासाठी असं घोषवाक्य घेऊन सोल्जर रन या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, प्रवीण चव्हाण, पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आदी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। सायकल आणि धावणं अशा पद्धतीने या सोल्जर रनचं आयोजन करण्यात आले। वयोगटानुसार 2, 3 आणि 5 किलोमीटर धावण्याची शर्यत आणि 5 किलोमीटर सायकल शर्यत या दरम्यान होणार आहे। पहाटे 5:30 ते सकाळी 8:30 या वेळेत काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे। या स्पर्धेदरम्यान शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण करून माजी सैन्य अधिकारी आणि संरक्षण खात्यातील निवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचं सागर आमरे यांनी सांगितलं। या स्पर्धेच्या आयोजनात रमेश आमरे आणि स्नेहा आमरे यांचं विशेष योगदान लाभलं आहे। तसंच सैनिकांच्या सन्मानार्थ असे अनेक कार्यक्रम राबवण्याचा आमचा मनोदय आहे, असंही डॉक्टर आमरे यांनी सांगितलं। नमस्कार, हे आपलं 4थं वर्ष आहे सोल्जर मॅरेथॉन आपण स्टार्ट केलेली आणि ह्याच्या मागचा एकच उद्देश होता आमच्या मनामध्ये नवीन मित्रमंडळाच्या की सोल्जर जे आहेत ज्यांनी आपल्या देशासाठी भव्य दिव्य असं त्यांचं काम असतं, ज्यांच्यामुळे आपण इथे सुखरूप आज आपण प्रत्येकाच्या घरात राहतो, आपल्या देशात राहतो, ते मेन आपल्या मागचे मेन आहे ते सोल्जर आहेत। त्यांची आठवण राहावी, त्यांनी जे पराक्रम केलेले आहेत ते पुढच्या पिढीला कळावे म्हणून आम्ही सर्वांना एकत्रित घेऊन ही सोल्जरांची सुरुवात केली। आणि ह्या वर्षी तुम्ही बघाल तर ठाणे महापालिका आयुक्त साहेबांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला। त्यांनी एक परिपत्रक काढलं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिलं पूर्ण, त्या जेणेकरून आम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन 4,900 लोकांची यादी आमच्या रजिस्ट्रेशन आता आले आणि अजूनही ते रजिस्ट्रेशन चालू आहे। तर मी सर्वांना आवाहन करतो की ज्यांना याच्यात पार्टिसिपेट घ्यायचं, ज्यांना भाग घ्यायचा असेल त्यांनी सोल्जर मॅरेथॉनमध्ये भाग घ्यावा आणि ही मॅरेथॉन सक्सेस करावी, जेणेकरून लोकांना एक संदेश जाईल
की सोल्जरांच्या मागे आम्ही उभे आहोत. सोल्जरांनी अशीच कामं करावी आणि आपल्या देशासाठी भव्य दिव्य असं काम त्यांनी मोठं करावं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यात प्रथमच होणाऱ्या गृहनिर्माण संस्थांच्या महाअधिवेशनाला 28 डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात होत असलेल्या महाअधिवेशनामध्ये मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीस प्रथमच ठाण्यात येत असल्यानं ठाणेकरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. राज्याचा सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचा संयुक्त उपक्रम असलेलं हे अधिवेशन 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत ठाण्यातील उपवन परिसरातील मैदानात होणार आहे. या महाअधिवेशनाला तब्बल 30,000 सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थिती दर्शवणार असल्याचं आयोजक ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्यामार्फत उपवन तलाव मैदानात भला मोठा पंडाल उभारण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. या महाअधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, गणेश नाईक, प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आदींसह राज्याचे सहकार आयुक्त अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या महाअधिवेशनात गृहनिर्माण संस्थांचे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, स्वयंपूर्ण विकासाच्या समस्या आणि अर्थसहाय्य यांच्यासह सोसायट्यांच्या वेगवेगळ्या समस्या आणि अडचणींवर मार्गदर्शन करून त्या संदर्भात ठराव करून शासनाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचं सीताराम राणे यांनी यावेळी सांगितलं. ठाणे जिल्ह्यामध्ये असं गृहनिर्माण संस्थांसाठीचं पहिलंच अधिवेशन होत आहे. ठाणे जिल्हा सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने हे महाअधिवेशन आपण आयोजित केलेलं आहे. 27, 28 आणि 29 डिसेंबरला हे 3 दिवस प्रदर्शन आहे आणि 28 तारीखला म्हणजे शनिवार दिनांक 28 डिसेंबर या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सहकार मंत्री सर्व मंत्री या दिवशी या महाअधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने गृहनिर्माण संस्थांचे वेगवेगळे विषय ठरावाच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा विषय आहे आणि तो शासनाकडून सोडून घेण्याचा मानस आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील 12 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी मुख्य आरोपी आणि आरोपीची तिसरी पत्नी आणि आणखीन एका व्यक्तीला अटक केली आहे. तसंच कल्याणचे पोलीस उपायुक्त यांनी मुख्य आरोपीला बुधवारी सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून अटक करण्यात आल्याचं सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील 12 वर्षीय मुलीचं सोमवारी दुपारी कल्याण येथून अपहरण करण्यात आलं होतं. मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह जिल्ह्यातील भिवंडीजवळ आढळून आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुख्य आरोपीला पोलिसांच्या पथकानं बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून अटक करण्यात आली असून त्याला आता कल्याण येथे आणलं जात असल्याचंही पोलीस उपायुक्तांनी सांगितलं. आरोपी हा बुलढाणा येथे सासरच्या घरी असून त्याला पकडण्यात आले. या प्रकरणी मुख्य आरोपीची तिसरी पत्नी आणि अन्य एका व्यक्तीलाही अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. बँकेत काम करणारी त्याच्या पत्नीला बुधवारी अटक करून स्थानिक न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं असता त्यांनी तिला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसंच पोलीस उपायुक्तांनी सोमवारी दुपारच्या 4च्या सुमारास ही मुलगी कल्याण शहरातील घराबाहेर खेळत असताना अज्ञात व्यक्तीनं तिचं अपहरण केल्याचं सांगितलं. हत्येमागचा हेतू अद्याप स्पष्ट झाला नाही असंही त्यांनी सांगितलं. पोलिसांनी आतापर्यंत जवळपास 10 जणांची चौकशी केली असून त्यात आरोपीचे नातेवाईक आणि मित्र यांचाही समावेश असल्याचं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं.